आज मी बनवणार आहे लहान मुलांच्या आवडीचं असं स्नॅक्स। हे तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्याला यासाठी तुम्ही करू शकता। एकदम झटपट रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये 4 बटाटे उकळण्यासाठी ठेवलेले आहेत। बटाटा उकळून झालेला आहे। आता याची साल काढून त्याला मॅश करून घ्यायचं आहे। मॅश करताना त्याच्यामध्ये बारीक बारीक तुकडे नाही राहिले पाहिजे, एकदम बारीक असं मॅश करून घ्यायचं आहे। बघू शकता एकदम छान असं मॅश झालेलं आहे। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडीशी बडीशेप टाकलेली आहे। हळद, लाल तिखट आणि उकळलेला बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर वगैरे टाकू शकता। मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं रेडी आहे सारण। आता इथे पीठ मळण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला आहे। मीठ टाकून ओवा थोडा हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून पिठाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे एक छोटा गोळा तयार करून छोटी चपाती लाटून चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे व त्याच्यावर हे बटाट्याचं मिश्रण हे पसरवून घ्यायचं आहे। हे बघू शकता एक साईडने मी कसं पसरवून घेतलेलं आहे। आणि आता याला असं काप करून घ्यायचं आहे। काप करून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने त्याला साचा किंवा आकार बनवायचा आहे। हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि एकदम छान अशी दिसत आहे। सोपी रेसिपी आहे, एवढी काही अवघड नाही आहे। बघू शकता किती छान असं आकार आलेला आहे याला। आता याला आपण तळून घेऊया। जास्त फास्ट गॅसवर नाही तळायचं, स्लो मिडियम गॅसवर तळून घ्यायचं म्हणजे करपणार नाहीये। बघू शकता एकदम छान सुरेख असे झालेले आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। लहान मुलांना तर हे नक्की आवडणार, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। बघू शकता एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत युनिक स्टाईलमध्ये स्नॅक्स।